हा पहिला सामना तुमच्या भेटीला येईल। यानंतर जगदंबा 11 खानाव आणि त्यांच्या विरुद्ध 3 स्टार वाजे। तर नकुल चौधरी यांचं सुद्धा इथे आगमन झाले। नकुल चौधरी आपलं सहर्ष स्वागत। सुनील चौधरी असतील, प्रतीश सिनारे सन्मान चिन्हाचे आमचे पुरस्कर्ते, त्यांचं धन्यवाद देतो। आणि मैदानावर आपण पाहतोय 12-12 किंग तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाच्या भाई रोशन पाटील आमदार चषकाचे आयोजक यांना आपण पाहतो। आणि रोहित पाटील दोन सख्खे बंधू मैदानावर कोपरोलीसाठी बॅटिंग करताना धुरा सांभाळतील। गोलंदाज निखिल पाटील। पहिला चेंडू आणि हा दणका बॅटिंग करताना रोशन पाटील 12-12 किंग विदाउट प्रॅक्टिस, सराव कमी असतो मात्र गावासाठी खेळताना ही धमाकेदार सुरुवात। छोटा टायगर म्हणून परिचय असलेल्या भाई अंकुश यांना आम्ही पाहतोय 5000चा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला दिलं, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय। हा एक आणखीन एक तडाखा, अंपायर सिग्नल नो बॉल, एक चौकार आणि त्यानंतर षटकार। धावसंख्या वेगाने पुढे सरकले, नो बॉल आणि एकूण धावा। सुरुवात खराब झाली मात्र सुरुवात विस्फोटक, षटकार। बारा 12 किंग रोशन पाटील, चौकार आणि त्यानंतर षटकार। सलामीचे फलंदाज सक्रिय झालेत। डीजे ओम साई दुंद्रेपाडा, जय असतील, सागर असतील, टायटल सॉन्ग पाहिलं रोशन पाटील यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित। असं म्हटलं जातं नाव आणि पैसा, पैसा येतो पैसा जातो मात्र एकदा नाव गेलं की ते पुन्हा येत नाही। आणि आज आपण पाहतोय रोशन पाटील 12-12 किंग ब्रँड म्हणून ओळखले जाणारे यांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय। निखिल पाटील बॅकफुटला गेले, स्ट्रोक बनवला, लॉंग ऑफला थोड्या डिफिकल्टीज येतील, चेंडू तिथे अडवलाय। रोहित पाटील रोशन पाटील दोन सख्खे बंधू कोपरोलीसाठी योगदान देताना बऱ्याच वेळा या गावासाठी खेळताना त्यांनी आघाडीची सलामी म्हणून साथ दिला। आणि आता या सामन्यामध्ये डी पोलची पहिली झुंज, या अगोदर पाहिले एफ लॉर्ड्सचे 2 सामने आणि आपण पाहतोय बॅटिंग करताना रोशन पाटील। ओ वेगवान चेंडू, कमबॅक करणं। निलेश या संघामध्ये मास्टर माइंड आहे, त्याला माहिती आहे जरी फटकेबाजी सुरू राहिली तरी धावा आपल्याला रोखायचे, डॉट चेंडू फेकावे लागतील। निखिल पाटील चौकाराला, नो बॉलवर षटकाराला, त्यानंतर 2 धावा आणि आतापर्यंत 3 चेंडू, एकूण धावा 13। आणखीन एक तडाखा, कोणी नाही आणि जरूर मिड विकेटच्या वरून ठोकलाय दणदणी चाणक्य पद्धतीनं, हा येईल षटकार। मंडल चषक दुंद्राई प्रसिद्ध उद्योजक कोपरोली गावचे श्री गणेश प्लंबिंग वर्कचे प्रोप्रायटर भाई रुपेश फडके यांचे इथे आगमन झाले। या स्पर्धेला त्यांचं सुद्धा योगदान आहे, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। आक्रमणाचा प्रयत्न, आणखीन एक फटका, काय फटकेबाजी सूर्या, सावधानता, संयमता आणि त्यानंतर ही वादळी खेळी, दमदार स्ट्रोक। तीन षटकार, ग्रेट बॅटिंग, प्युअर बॅटिंग पाहायला मिळाली। अगदी अंतर्वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षकांना सुद्धा पाहत बसावं अशा दर्जाची बॅटिंग।
समोर चेंडू ठेवला, आक्रमण तेवढं धाव घेण्याची तयारी, एक धाव पूर्ण, 2 धावेसाठी रोहितनं तयारी दाखवली, गुड रनिंग. सुरुवात मात्र कोपरोलीला चांगली झाली, आनंद देणारा क्षण पाहतोय, पॅव्हलियन मध्ये आनंदाचं वातावरण. संघनायकाने कमिटमेंट दिली होती 40-45, मात्र असा वेग राहिला तर कदाचित धावा चांगल्या बनतील आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 27, 27 ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय छोटा टायगर, तुम्हा सर्वांच्या परिचयाच्या भाई अंकुश यांना पाहतोय. अगदी हंगामाच्या सुरुवातीला दर्जेदार स्पर्धेचे ते आयोजक होते आणि आज ग्रामस्थ मंडळ दुंद्राईला रोख रक्कम 5,000चं आर्थिक सहाय्य, त्यांचं मी मंडळाच्या वतीनं कमिटीच्या वतीनं धन्यवाद देईन. टीम मीटिंगची परवानगी नाही आहे, थोडं लक्ष असू द्या कारण आपण थोडे मागे चाललोय. 7:15 आता पाहतोय. काल 6:40. आज आयोजन कमिटीचा प्रयत्न आहे का लवकर मॅच संपवण्याचा, कारण 9 मॅचेस कव्हर करायचे. आतापर्यंत 2 मॅचेस पाहिले. दी लॉर्ड्सच्या पर्वाला सुरुवात झाली. पहिला सामना पाहतोय कोपरोली विरुद्ध आई गावदेवी 11 संघ खेळतोय सँडी 11 आंबिवली. दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. जगदंबा 11 खानाव आणि त्यानंतर 3 स्टार 11 वाजे आपला सामना असेल. मात्र लक्ष विद्या मॅचकडे. ओव्हर कंप्लीट. निखिल पाटील, धावा गेल्या 27. आता गोलंदाज झालाय निलेश काताडे. विकेट घ्यावी लागेल, विकेट दबाव निर्माण करेल, विकेट कमबॅक करून देईल ती आंबिवली संघाला आणि संघाचा ऑलराऊंडर निलेश काताडे आलाय. पहिला चेंडू जरूर ऑफ स्टंपवर ठेवला, लाईन भरकटली, अंपायर सिग्नल, वाईडचा कॉल येईल. सुनील तांडेल सर यांना पाहतो मेन अंपायर आणि यस अंपायर सिग्नल आला आणि रिव्ह्यू आपण सुद्धा पाहणार आहोत. बॉलिंग टीम आणि ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. ग्राउंड फील्ड आपण पाहतोय, फील्डवर पंच असलेल्या पंचांनी सांगितलं का हा वाईडचा कॉल आहे आणि हा डिसिजन पेंडिंग. 24 ला इव्हेंट. बॅटिंग करत असताना संघ कोपरोली सुरुवात मात्र चांगली झाली. सुरुवातीला तडाखा दाखवला आणि दबाव निर्माण केला. गोलंदाजी करताना आपण पाहतो आंबिवली संघावर. दोन्ही संघ जवळचे, अगदी फ्रेंड्स फॉर एव्हर. एक अप्रतिम प्रभावी षटकाची गरज आहे आणि अंपायर डिसिजन पेंडिंग. यस, डिसिजन पेंडिंग आणि फायनली वाईट बॉल. तर साई रक्षा 11 कोपरोली या नावानं आज संघ खेळतोय. संदेश पाटील बोरले आणि यांना पाहतोय 24 ला इव्हेंटच्या ओनर्स यांचे इथे आगमन झाले. गती कमी केली, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आला डीप कडे, कुठल्याही संधी नव्हत्या, मात्र धावांचा घमासान सूर्य. साई रक्षा 11 आणि या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय संतोष पाटील, भाई संतोष पाटील, युवा उद्योजक अकुर्ली गावचे युवा उद्योजक भाई संतोष पाटील या संघाचे पुरस्कर्ते, त्यांचं आपण स्वागत करूया. साई रक्षा 11 नावानं आज कोपरोली खेळतोय. मॅचकडे लक्ष वेधूया. संघ थोडा बॅकफुटला आंबिवले. विकेट घेणं, भागीदारी फोडणं, मात्र घमासान सुरूया. झेल घेणं कठीण होतं. झेल पकडला असं कमबॅक झाला असता, मात्र तितक्या वेगानं धाव पूर्ण केले. अनुभव दोन्ही खेळाडूंच्या पाठीशी. 1 धावेने संघ पुढे सरकलाय. एकूण धावा दाफलकावर टोटल 33 रन्स. स्वच्छ वातावरण आहे, निसर्गरम्य हवा सुद्धा आणि आपण पाहतो डोंगर माथ्यावर असलेलं हे दुंद्राई चषकाचं मैदान सर्वांचं लक्ष वेधून घेतोय आणि क्रिकेट प्रेमींचं लक्ष वेधून घेतोय. 2 शिळेदारांची जोडी मैदानावर, 2 सख्खे बंधू. 12 किंग. हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. प्रेम पाटील आमचे स्कोरर 1 बाउन्स पकडलाय झेल आणि त्यांना मिळणार सरप्राईज गिफ्ट सँडी पालकर यांच्याकडून. एकूण धावफलक पुढे सरकले. टोटल रन्स पाहतोय 37. कशी असावी आणि संघासाठी भरीव कामगिरी होते. अद्विक इंटरप्राइजेस वैभव शेट्ढवळे यांनी स्पॉन्सर केलेली बाईक, हिरो कंपनीची नामांकित बाईक. संयमित खेळ, पाठबळ कसं द्यायचं याचा तंत्र मैदानावर सूर्य. आगीकूच करताना बॅटिंग साईड, मात्र कमबॅक होणं आता महत्वाचे आंबिवलीला.
लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि सहज ठोकताना मैदानावर रोशन पाटील. फटकेबाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड बॅटिंग. सर्वांना प्रभावित केलं. रोहित पाटीलला 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान 5. रोशन पाटील यांना पाहतोय 11 मध्ये वैयक्तिक 36. संघाची धावसंख्या 10 फलकावर 43. आणि भागीदारीचा विचार केला, पार्टनरशिप. यस, एक व्हाईट बॉल, एक नो बॉल, एकूण धावा 43. भागीदारी सुद्धा चांगली. मैदानावर आक्रमण सुरू आहे आणि फटकेबाजी अप्रतिम होत असताना डोळ्यांचं पाळणं फेडणारी फटकेबाजी. 2 फलंदाजांमध्ये पाहतो टॅलेंट, टेक्निक, व्हरायटी, व्हेरिएशन, टेक्नॉलॉजी, विस्फोटकपणा, तंत्रमंत्र इथे वापरलं जातोय. आणि या दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय गोडवा निर्माण करून संघासाठी 43 धावा जमवल्यात. प्रमोद पाटील ओव्हर नंबर 3. सँडी 11 आंबिवली संघासाठी. समोर उभा आहे बॅटिंग करताना रोहित पाटील. गोलंदाज प्रमोद पाटील. टप्पा पडला, उचली दिली, चेंडूला टॅप केलं, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक रेडी आहे. चेंडू अडवलाय. 2 धाव घेण्याची तयारी. 3ऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न होता. गोलंदाजांना हेच करावं लागेल. वेग, गतीवर नियंत्रण असावं. संघ एकजूट होणं खेळामध्ये खूप महत्वाचं असतं आणि सलामीवीरानं जे योगदान द्यायचं. चला, 3 स्टार 11 वाजे आणि जगदंबा 11 खानाव आपल्याला रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये मोस्ट नीडेड कंपल्सरी टॉस होणार आहे, हे गरजेचं आहे. आयोजकांनी अगदी कालपासून सूचना सुरू आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला. खेळ मंत्राचा तंत्र दाखवत असताना आपण जरूर पाहते दोन्ही फलंदाज. रोहित पाटील 4 मध्ये वैयक्तिक योगदान पाहिलं. सुरुवात केली चौकारानं. 4 चेंडू मध्ये वैयक्तिक 7. मात्र रोशन पाटील 11 मध्ये 36. 10 फलकावर धावसंख्या मजबूत आहे. एकूण धावा 10 फलकावर 45. ओव्हर नंबर 3 प्रमोद पाटील 2 धावा डॉट. प्रमोदला हेच करावं लागेल. त्याला कमबॅक करणं खूप महत्वाचं आणि गोलंदाजीमधील स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरून इथे मात्र दबदबा निर्माण करावा लागेल. कमबॅक चांगला आहे. प्रमोदकडे कॉन्फिडन्स जो हवा आहे तो कॉन्फिडन्स दाखवतोय आणि आपलं गुणकौशल्य तो सादर करतोय. मात्र मैदानावर जी परिस्थिती आहे ना त्याच्या विरोधामध्ये कृती करावी लागेल आणि प्रमोदला हेच करायचंय. 2 चेंडू डॉट फेकले. डॉट चेंडू आणि विकेट घेऊन दबाव निर्माण करणं हे खूप महत्वाचं आहे. सपाट खेळपट्ट्या, कधी रंग बदलत्या. आता या सामन्यामध्ये फलंदाजांना साथ देणारे क्लासिक शॉट पाहिले आणि बॅटिंग करताना पुन्हा एकदा रोहित पाटील. खोला टाकलाय, लाईन चांगले, विकेट अचूक मारा आणि गोलंदाज प्रमोदच्या या तिखट माऱ्यानं जी विकेट हवी होती ती विकेट मिळाली. रोहित पाटील मात्र मैदानात अजूनही संघर्ष, कारण विस्फोटक खेळ करणारा रोशन पाटील 12-12 किंग यांना आपण जरूर पाहिलं. मैदानावर रोहित बाद झालाय. रोशनकडे सर्वांच्या नजर आहेत. एकूण धावा 10 फलकावर 45. प्रसिद्ध उद्योजक कोपरोली गावचे आम्ही पाहतोय संतोषजी पाटील, भूपेंद्र पाटील साहेब यांचे बंधू आहेत आणि त्यांनी या संघाला स्पॉन्सर केलं आणि मित्रप्रेम निरंतर पाहिले. आज 12-12 किंग रोशन पाटील असतील. नवीन फलंदाज पप्पू आलाय. कमबॅक चांगला आहे. एकदा गोलंदाजी आवडली असेल प्रमोदची तर त्याचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग, टफ बॉलिंग. गोलंदाज सुद्धा सामन्यामध्ये खूप काय करू शकतो आणि त्यांनी दाखवलं. जोश वाढलाय. चांगली स्थिती जी सुरू होती कोपरोलीचा आणि थोडं संतुलन बिघडलंय. आपल्या गोलंदाजीमधील ताकद, धारदार गोलंदाजी इथे दाखवली आणि प्रमोद पाटील आतापर्यंत सलग 4 चेंडू डॉट, 1 विकेट. गुड बॉलिंग. पावित्र्य दाखवलं. पप्पूला आक्रमक खेळायचं होतं आणि ओव्हर कंप्लीट. काय गोलंदाजी केले बघा प्रमोदनं. फक्त 2 धावा देत 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये
27 होत्या. निलेशच्या षटकामध्ये 16 आल्या. थर्ड ओव्हर मध्ये पाहते 2 आणि आपली दाखवलेली दादागिरी गोलंदाज प्रमोदनं तितक्या ताकदीचे प्रयत्न केले आणि धावा दिल्या 2. चला रिपोर्टिंग करायचे. सात वाजून 27 मिनिटं. मी विनंती करेन जगदंबा 11 खानाव, जगदंबा 11 खानाव आणि 3 स्टार 11 वाजे आपल्याला रिपोर्टिंग करायचे. टॉस होणार आहे. ताकदीचा प्रचंड वापर. डीप कडे फिल्डर रेडी आहे. धाव मिळणार 1. रोशन पाटील 12 किंग निघालेत. 2 धाव सोडण्याची तयारी. गुड रनिंग. इथे थोडासा बॅकफुटला गेला संघ आंबिवली. कॉन्फिडन्सचा अभाव आहे. सुपर बॉलिंग होणं जे गरजेचं होतं आणि प्रमोदनं जो कमबॅक केला 2 दाखवल्या. त्यांनी भरीव कामगिरी केली आणि आणखीन एक धमाका करण्याच्या तयारीमध्ये संदेश पाटील. संदेश पाटील 2 व्हाईट बॉल 2 चेंडू 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा फलकावर 51 रन्स. 50 रन्स कंप्लीट. एकूण धावा 51 धावा फलकावर. आणखीन एक तडाका. डीप कडे फिल्डर रेडी आणि सोडलाय. हा झेल गेलाय दणदणीत. आणखीन एक फटका. बॅड लक फिल्डिंग क्षेत्ररक्षण आणि जरूर पाहूया. यस व्हेरी क्लोज आहे. व्हेरी क्लोज. काही आमचे प्रेक्षक आहेत आणि जरूर पाहूया. 6 बिग शॉट मिळाले. जीवनदान मिळाल्यानंतर त्याची किंमत का असते. 14 मध्ये 46. एकूण धावा फलकावर 57. 57. जीवनदानानंतर त्याची शिक्षा मात्र ओ गुड फिल्डिंग. एक धमाका जरूर झाला असता आणि इथे मात्र फलंदाज बाद. एकूण धावा फलकावर जरूर पाहतोय. जगदंबा 11 खानाव आणि त्यांच्या विरुद्ध 3 स्टार वाजे. लास्ट कॉल आहे. लास्ट कॉल आहे. आयोजकांनी सूचना दिल्यात आता कॉल होणार नाही. काल वेलकम 11 उसाटण्याला 4 धावांची पेनल्टी दिली आणि आज नेरे दुंद्रे असोसिएशनचे काही जे नियम आहेत ते इथे फॉलो केलेत आणि या नियमावलीमध्ये ही पहिली स्पर्धा आहे. मग नेरे दुंद्रे विभागाने जी नियमावली बनवली त्यावर पूर्ण कमिटीची नजर आयोजकांच्या आयोजनावर असते. काल डिस्कशन सुद्धा झालं आणि आज सुद्धा ते कंटिन्यू नियमावली असेल. संदेश हा तडाखा फलंदाज आलाय बघा. तुफानी अल्ला प्रथमेशच्या पॅड मधून सुपरफुल पॉवरफुल एक्साइटिंग पॉवर. टाइम चांगलं होतं आणि हा षटकार. श्री गणेश प्लंबिंग वर्क्स या प्रसिद्ध उद्योजक कोपरली गावचे आणि कोपरली संघाचे समर्थक भाई रुपेश भाई फडके आणि रणजित दादा यांचे इथे आगमन झाले. आपण पाहतोय त्यांची रॉयल एंट्री. या स्पर्धेचे दानशूर दाते सुद्धा आहेत. एकदा साई रक्षा 11 कोपरलीचं कौतुक करूया. या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक धावा आल्या 63. हायेस्ट स्कोर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि ती लिलिया कामगिरीमध्ये आज 12 किंग यांची बॅट तलपली
आणि बघा 15 मध्ये वैयक्तिक योगदान 46, 5 षटकार आणि 2 चौकार. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पैलवान आणि आज 12-12 किंग नेहमी विदाउट प्रॅक्टिस खेळत असतात आणि पाहतो आज त्यांच्या आवडणारे तंत्र. अनुभवी फलंदाजाला सरावाची गरज नसते आणि त्यांच्या अनोख्या स्टाईलनं जो खेळ केला. वैयक्तिक योगदान 46. चला 3 स्टार वाजे रिपोर्टिंग डन. 7:32 तर जगदंब 11 खानाव रिपोर्टिंग पेंडिंग. ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई संदेश पाटील 51 धावा फलकावर. टोटल रन्स पाहतो या 63. शेवटचा चेंडू कमबॅक चांगले, मात्र निलेशचा संघ सुद्धा चांगला मजबूत आहे, त्यामध्ये सुद्धा यंग स्टार आहेत. चांगला खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर म्हणणार आहोत. एकूण धावा फलकावर 63. तर सन्मान आपण करूया. छोटा टायगर म्हणून सर्वांच्या परिचयाचे असलेल्या बाई अंकुश यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. तर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कमलाताई लहू वाघमारे यांचा इथे आम्ही सन्मान करणार आहोत. आणि खानावच्या संघनायकांना सुद्धा कॉल केलाय, त्यांची रिपोर्टिंग अजूनपर्यंत पोहोचली नाही. मात्र स्पर्धा थांबणार नाही या गोष्टींचं लक्ष असू द्या. विनिंग टार्गेट आपण पाहिलं 64 आणि जो उच्चांक केला आज साई रक्षा ट्रान्सपोर्ट 11 संतोष पाटील अकुर्ली पुरस्कृत संघ आपण पाहतोय या खोपरोली. रुपेशभाई फडके यांना पाहतोय. प्रसिद्ध उद्योजक श्री गणेश प्लंबिंग वर्क्स ओनर्स यांची उपस्थिती आहे आणि आपण इथे सन्मान करतो आमच्या दोन्ही मान्यवरांचा. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव. मॅच ऑन होणार आहे, सामना सुरू राहणार आहे, स्पर्धा थांबणार नाही. सलामीच्या दोन्ही फलंदाजांना ही विनंती असेल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही कमलाताई यांचा सन्मान करतो. श्याम चौधरी यांना विनंती करेन, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आणि या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिला त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करतोय. ग्रामस्थ मंडळ धुंद्राई येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा इथे पाहुणचार केला जातो आणि आपण पाहतो मॅनेजमेंट अतिशय सुंदर काम करते आणि त्यामध्ये आपण पाहतो येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान होतोय. तर टॉस साठी रिपोर्टिंग डन. 3 स्टार वाजे. खानावला विनंती, मी कमिटीला विनंती करेन, इनिंग ब्रेक झाला आणि खानावचे कॅप्टन अजूनही आले नाही. जगदंब 11 खानाव पुढचा सन्मान करणार आहोत. जयदास सिनारे साहेबांचा इथे सन्मान होणार आहे. कमिटी मेंबर्सच्या वतीने जयदासजी सिनारे यांचा इथे सन्मान होणार आहे. जगदंब 11 खानाव कॅप्टन अजूनही आले नाही आणि त्यांना स्ट्रिक नियमाप्रमाणे आयोजन कमिटीकडे चर्चा सुरू आहे आणि पुढचा सन्मान आपण करणार आहोत. तर छोटा टायगर म्हणून प्रसिद्धी असलेल्या आपण पाहतोय भाई अंकुश वाघ यांचा आम्ही सन्मान करतो. आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून आलात. डे मध्ये आपण पाहतो क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते आणि त्या स्पर्धेचे ते आयोजक होते. छोटा टायगर म्हणून पंचक्रोशीमध्ये त्यांचा बोलबाला आहे आणि त्यांचा इथे सन्मान होतो. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत.
आंबिवली संघ आघाडीची जोडी पाठवा लगेच, कारण वेळ खूप कमी आहे. कारण 4:40 आज पहिला चेंडू पडला, त्यानंतर 35 मिनिटं आम्ही थांबलो. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार आहोत आणि सेकंड इनिंग स्पेशालिस्ट मनोहर पाटील यांच्याकडे आपण नक्की जाऊया. मात्र टार्गेट आता मोठं आहे आणि आता ते वातावरण कसं गरम करणार यावर सर्वांच्या नजर आहेत. चला टॉस आपण करूया आणि टॉससाठी मी विनंती करेन जयदासजी सिनारे साहेबांना, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल आणि आयोजकांच्या नियमाप्रमाणे आता ओपिनियन होणार नाही, कारण वेळेमध्ये कॅप्टन आले नाही. काल सुद्धा आम्ही हीच नियमावली फॉलो केली आणि आज सुद्धा तीच नियमावली फॉलो करतोय. तर 3 स्टार वाजे आणि जगदंब 11 खानाव. तर टॉस जिंकलाय जगदंब 11 खानाव. डिसिजन पेंडिंग. फिल्डिंग असेल तर आपण रेडी राहा. काही नियम आहेत, आमची कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. मात्र जाऊया उत्तरार्धाकडे, ऐकूया मनोहर पाटील यांना. धन्यवाद. थैंक यू बहुत बहुत शुक्रिया तमाम दर्शकों का. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे. दो टीमों के बीच में लड़ाई है. एक तरफ कोपरोली है, दूसरी तरफ सैंडी 11 अंबिवली. गावदेवी कोपरोली जिन्होंने पहले बल्लेबाजी करी और अच्छी बल्लेबाजी, शुरुआत दमदार थी रोशन की, रोहित की साई रक्षा 11 गावदेवी कोपरोली. 15 गेंदों में 46 आए थे रोशन से. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे. 2 बड़े बल्लेबाज मैदान के अंदर मौजूद है. एक तरफ नीलेश गाताड़े ऑन स्ट्राइक और उनका साथ निभा रहे प्रमोद पाटिल. तो रोहित आएंगे गेंदबाजी में. मुकाबला शुरू हो जाएगा. उल्टी गिनती शुरू है प्रेम. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. पहली गेंद. हम भी किसी से कम नहीं, ये बताने वाला ये बड़ा स्ट्रोक नीलेश गाताड़े के बल्ले से छक्का. पहली गेंद के ऊपर यह पहला करारा जवाब है. जीतने के लिए प्रेम ने हमें जानकारी दी. लगभग 64 रनों का टारगेट है. रोहित के सामने रन बनाना क्या इतना आसान बनेगा, क्योंकि रोहित की गेंदबाजी हम कई साल से जानते हैं, विकेटों के लिए हमेशा से जाते हैं और कोपरली क्रिकेट टीम के गेंदबाजी आक्रमण के सबसे प्रमुख हथियार है. लेकिन रोहित के सामने पहली गेंद के ऊपर इस तरीके का स्ट्रोक नीलेश ने अटेम्प्ट किया. नीलेश भी जानती है टीम में बल्लेबाजी क्रम उनके इर्द गिर्द घूमता है और नीलेश यदि अंतिम क्षणों तक मैदान में मौजूद रहे तो मुकाबला जिताने की क्षमता यह खिलाड़ी भी रखता है. कोशिश लाजवाब है पहली गेंद के ऊपर. अब दबाव शिफ्ट हो चुका है, मोमेंटम नीलेश के पास है. राउंड द विकेट. बल्ले का बाहरी किनारा. जैसे मैंने कहा था कि रोहित हमेशा विकेटों के लिए जाना जाता है गेंदबाज. डॉट गेंद की समाप्ति होती भी, एंगल बनाती भी गेंद. बल्ले का बाहरी किनारा जरूर था लेकिन कैरी करी नहीं स्लिप में. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. रोहित पाटिल कोपरोली और अंबिवली के बीच में यह दिलकश लड़ाई है. अगली गेंद, तीसरी गेंद. अच्छा स्ट्रोक है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई मिल जाएगी. दूसरा छक्का ओवर का. नीलेश गाताड़े ऑन अ फायर. पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद थी डॉट, तीसरी गेंद के ऊपर आया छक्का. लाजवाब यह मुकाबला रहेगा. शुरुआत इतनी दमदार है, क्या अंजाम किस प्रकार से रहेगा. गेंदबाजी के लिए रोहित पाटिल इस बार आगे गेंद को फेंका. गैप में गेंद जाएगी. आकाश मौजूद है, खिलाड़ी मौजूद थे कोपरोली क्रिकेट टीम के. महेश फड़के, परेश फड़के जब तक गेंद को फील्ड करेंगे तब तक सिंगल ही मिलेगा. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है.
प्रमोद पाटिल साथ निभा रहे। बल्लेबाजी की शुरुआत में नीलेश गाताड़े का 4 गेंदें नीलेश ने खेली है। 13 रनों का योगदान है। जीतने के लिए 64 रनों का ये लंबा टारगेट है, लंबा चेस है और वहां तक पहुंचने के लिए क्या हवाई हमले जारी रहेंगे। प्रमोद की बल्लेबाजी डे टूर्नामेंट में हमने देखी थी उमरोली के मैदान के ऊपर, जब 50 रनों की पारी खेली थी। अच्छा स्ट्रोक खेला एक्स्ट्रा कवर में, पीछे खिलाड़ी तैनात। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। प्रेम ने हमें जानकारी दी। रन बने हैं टोटल 14 रन बने। अभी भी इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी। रोहित के सामने 14-15 रन बर्दाश्त नहीं करती कोपरली क्रिकेट टीम, लेकिन बड़े मंच के ऊपर बड़े टूर्नामेंट में जब दबाव दोहरा होता है, मुकाबला किस प्रकार से बनेगा। जाएंगे एक बार फिर से मैदान में हमारे जबरदस्त कमेंटेटर, हमारे अच्छे दोस्त विष्णु भाई गडकरी आंबिवली, इन्होंने भी इस टूर्नामेंट के लिए और खास तौर पर आंबिवली टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं भेजी है। थैंक यू सो मच। जाएंगे मैदान में। 1 रन का इजाफा होता है। पहले ओवर की भी समाप्ति। पहले ओवर में रन बने टोटल 15 रन बने। 16 की औसत से रन जोड़ने थे। पहले ओवर में 15 आए हैं। अब आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए 49 की आवश्यकता। तर या स्पर्धेसाठी सन्माननीय नकुल चौधरी आणि सन्माननीय हनुमान चौधरी यांच्याकडून आम्हाला आर्थिक सहाय्य मिळाले, त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो। तर अद्विक एंटरप्राइजेस वैभव शेठ ढवळे यांनी दिलेली हीरो कंपनीची नामांकित बाईक आणि मनोहर जे आज डी लॉट्सचे टीम्स आहेत ना, त्या टीम्सना विनंती करतो जेव्हा तुम्हाला कमिटी कॉल करते तेव्हा वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि स्पेशली जो कोपरोली खेळतो आणि आंबिवली इनिंग नंतर आपण कमिटीशी दोन्ही संघनायक संपर्क साधा। धन्यवाद। तो निश्चित तौर पर गुजारिश है वाजे क्रिकेट टीम का कप्तान और खानाव टीम का कप्तान आयोजकों से संपर्क करें। जाएंगे मैदान में दोस्तों। 18 गेंदे 49 रनों की दूरी अभी भी पार करनी है। कोपरोली है या फिर आंबिवली है मुकाबले में। जीतेगा कौन, जीत किसकी होगी, क्या रवैया होगा, क्या सोच होगी। अड़े बल्ले से खेलने की कोशिश, तेज अपील थी, लाउड अपील थी, अंपायर ने बिल्कुल नकारा, मना किया। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। दबाव दोनों तरफ है। नीलेश गाताड़े पहले ओवर में 2 छक्के लगाए थे कोपरली क्रिकेट टीम के सामने खेलते हुए। इस बार मंगेश ठाकुर को मौका बना है। कोपरली क्रिकेट टीम को पीछे कुछ दिन पहले मैंने डे टूर्नामेंट में देखा था। गेंदबाजी हमेशा से थोड़ी सी परेशानी का सबब रहा है, लेकिन अच्छे गेंदबाज टीम में शामिल इस साल हो चुके। गेंदबाज तैयार, मंगेश ठाकुर। अच्छी गेंद थी। टप्पा गिरने के बाद अतिरिक्त बाउंस हमने देखा। पुल करने का प्रयास था लेकिन पुल कर नहीं पाए। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जबरदस्त मुकाबला, अच्छी लड़ाई। मंगेश ठाकुर ने आकर दबाव में डाला है नीलेश गाताड़े को। अब समीकरण फिर से बदल जाएगा। 16 गेंदे और जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। गेंदबाज से तैयार मंगेश ठाकुर की यह गेंद, गति में मिश्रण था, खिलाड़ी जरूर तैनात थे। थ्रो पहुंचा नहीं लेग बाइज का, तब तक 1 रन आता हुआ। 1 से ज्यादा कुछ नहीं है। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, शांत है अभी भी। इस ओवर की यदि बात करेंगे, क्योंकि जैसे कहते हैं ना, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। यहाँ क्रिकेट तो हर कोई खेल लेता है, लेकिन खेलो इस कदर कि मिसाल बन जाए। और मिसाल कौन किसकी दी जाएगी, कौन देगा मिसालें, आंबिवली क्रिकेट टीम या फिर कोपरली क्रिकेट टीम, जीतेगा कौन, मुकाबले में सवाल बना हुआ है। अगली गेंद रिवर्स का प्रयास है, प्रमोद ने दिखाया। नीलेश यदि बड़े छक्के लगा सकते तो क्लास मेरे पास भी है। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। सो मच। जैसे कहते हैं ना, प्रेम सफर में मुश्किल आए तो हिम्मत और बढ़ती है, और अगर कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ती है। अगर बिकने पर आ जाओ तो घट जाता है दम अक्सर, ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है, और कीमती ये रन है। एक और अच्छा स्ट्रोक की कोशिश थी, फ्लिक करने की कोशिश, बबली थे, गलती नहीं होंगे। प्रफुल्ल पाटिल ने लपका कैच। पहला खिलाड़ी मैदान के बाहर आएगा आंबिवली क्रिकेट टीम का।
जाएंगे दोस्तों मैदान में। हमारे साथ जुड़ चुके इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए हर्षल भाई गौते, न्यू ड्रीम चाइनीज कैफे के ओनर नेरे से, और नेरे टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं। ये अच्छी गेंद है, जबरदस्त तेज रफ्तार हमने देखी। 2 ओवर की समाप्ति होती हुई अच्छा ओवर घटा गावदेवी रक्षा 11 कोपरुली क्रिकेट टीम के लिए। यहां पर हमने देखा रन बने हैं टोटल 22 बने हैं, 64 की दूरी थी। अब 12 गेंदे और जीतने के लिए 42 रनों की है जरूरत। 42 की आवश्यकता। आज की रात में हमारे साथ जुड़ चुके एक जबरदस्त मराठी के हम रायगढ़ के एक दिग्गज आवाज दिनेश पाटिल सर बेलवली, सागर भाई मांडवकर हमारे साथ है, प्रेम पाटिल हमारे साथ है, 24 लाइव इन टीम पूरी साथ है और पूरी तरीके से इस टूर्नामेंट को बड़ा बनाने की कोशिश की जा रही है। ग्रामस्थ मंडल ट्रॉफी धुंधराई 2025 को हम एंजॉय करें। 12 गेंदे और जीतने के लिए 42 की जरूरत। जैसे कहते हैं ना, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते। हासिल उन्हीं को होती है सफलता जो वक्त और हालात पर रोया नहीं करते। और हालात अच्छे नहीं थे और उसे बेहतर बनाने की कोशिश की जा रही है। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका, आने वाली गेंदे बचेगी 11 और जीतने के लिए 38 रनों की अभी भी है जरूरत। ट्वेंटी 26 बने। अंपायर को शक के निगाह से जरूर देखा था, लेकिन तीर की तरह सीधी निकली गेंद। डॉट गेंद की समाप्ति होती भी लाजवाब ये गेंद थी। पप्पू को हम देख पा रहे, पप्पू पाड़वी, कुलदीप पाड़वी मैदान के अंदर हम देख सकते हैं। राउंड द विकेट से पप्पू की ये गेंद आएगी, ये तीसरी गेंद है। इस बार लेग स्टिक के बाहर से गुजरेगी गेंद। अंपायर का जरूरी इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई 1 रन का इजाफा होता हुआ जीतने के लिए 37 रनों की अभी भी आवश्यकता। 10 गेंदे 37 रन, मुकाबला बन सकता है। मुकाबला क्या बनेगा, या फिर कोपरुली क्रिकेट टीम मुकाबला छीन लेगी। नीलेश की विकेट चाहिए, नीलेश का मौजूद रहना बेहद जरूरी है। नीलेश और जीत के बीच, कोपरुली टीम के जीत के बीच में नीलेश गाताड़े खड़े मैदान के अंदर। एक बार फिर से हम लौट चलते। पप्पू की ये गेंद लोअर फुल टॉस, कमेंटेटर कर्स, व्हाट अ कैच, स्क्वायर लेग के क्षेत्र में। जिस विकेट की तलाश थी आखिरकार वो विकेट आई। जश्न का माहौल है। साई रक्षा 11 गावदेवी कोपरुली, बड़ा शिकारी खुद शिकार बन चुका है। नीलेश गाताड़े गोज। महत्वाची सूचना आले बघा। आयोजकांच्या वतीनं 3 स्टार 11 वाजे संघाचे संघनायक आणि जगदंब 11 खानाव संघाचे संघनायक आपण लगेचच आयोजन कमिटीची कुठल्याही एका आयोजकांशी आपण लगेच संपर्क साधायचा, ही सूचना आपल्याला आहे। धन्यवाद। वळूया मॅच कडे। 3 गेंदे गुजर चुके, 9 गेंदे जीतने के लिए 37 रनों की जरूरत है। पप्पू और नए बल्लेबाज आएंगे इस बार। निखिल पाटिल, क्या उम्मीद है, अब भी बांधती है अंबुली क्रिकेट टीम। इस गेंद के ऊपर भी पीछे खिलाड़ी तैनात है, एक से ज्यादा कुछ नहीं है। पप्पू पाड़वी, नीलेश गाताड़े का विकेट। कैच लेने वाला खिलाड़ी हर्षद फड़के को हमने देखा था। जैसे मैंने कहा था कि इस साल अच्छी दिख रही है गेंदबाजी में कोपरुली क्रिकेट टीम, और वही कोशिश की जा रही है। जीतने के लिए 36 की अभी भी जरूरत है। 6 छक्के काम बन जाएगा। बड़े स्ट्रोक की तलाश में नीलेश का मौजूद रहना बेहद जरूरी था। लोअर फुल टॉस थी, फ्लिक करने की कोशिश थी, स्क्वायर लेग में छलांग लगाकर कैच लपका। क्या नजारा है दोस्तों। चांद भी आज बेहद खूबसूरत लग रहा है। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। अंतिम गेंद का खेल है बाकी। 7 गेंदे और जीतने के लिए 35 की जरूरत। उठाने का प्रयास था, अच्छा स्ट्रोक है। वहां पर मौजूद थे बबली,
गेंद तक पहुंच नहीं पाएंगे, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका, ओवर की हो जाएगी समाप्ति, गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 31। सो मच। निश्चित तौर पर ग्रामस्थ मंडल ट्रॉफी धुंधराई और हमारे सभी लाडले आयोजक किरण चौधरी, जयेश चौधरी, प्रहलाद सिनारे, मिथुन सिनारे, सुदर्शन चौधरी, जय चौधरी, ऋषिकेश चौधरी, सोम चौधरी और निश्चित तौर पर और आयोजक हमारे लाडले आयोजक जयेश भाई चौधरी, इनके सुपुत्र नमन चौधरी 4 जनवरी को इसी मंच के ऊपर उनका भी जन्मदिन जोरों शोरों से हम सेलिब्रेट करेंगे। तब तक के लिए जाएंगे मैदान में। 6 गेंदे जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार है, हर्षद फड़के। जैसे मैंने कहा था, नए नवेले काफी नए चेहरे इस टीम में हमने देखे, फिर भी क्या मुकाबला बनेगा। 31 की है जरूरत। गति में मिश्रण था। पहली गेंद आएगी डॉट, हर डॉट गेंद यदि लीगल आएगी तो मुकाबला दूर है अब अंबिवली क्रिकेट टीम से। 5 गेंदे और जीतने के लिए 31 की आवश्यकता। अच्छा क्रिकेट कल हमने देखा था, कल हमने क्लास देखा था प्रयास कोहली का। मैदान के चारों ओर हर दिशा में उन्होंने स्ट्रोक अटेम्प्ट किए थे। उनकी खासियत हमने देखी थी जब उमरोली के खिलाफ मुकाबला था, तब सचिन मडवी जो कप्तान थे उमरोली के, हर दिशा में फील्ड सजाने की कोशिश करी। जहां से खिलाड़ी अंदर लाते थे स्ट्रोक वहीं पर जाता था। बिल्कुल लाजवाब वो बल्लेबाजी हमने कल की रात में एंजॉय की थी वहाल क्रिकेट टीम के प्रयास कोहली के। लेकिन क्या इस मर्तबा आज के दिन में हमने वाजे के अजय भगत को देखा था, हमने कोपरोली के रोशन पाटिल को देखा, नीलेश के कुछ अच्छे स्ट्रोक हमें देखने को मिले। और आने वाले समय में जिस तरीके से मुकाबला आगे बढ़ रहा है, कोपरोली क्रिकेट टीम बिल्कुल हावी है। गैप में गेंद जाएगी जरूर, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है। वाजे क्रिकेट टीम का कप्तान निखिल पाटिल आयोजकों से संपर्क करें, खासतौर पर मिथुन भाई सिनारे, इनसे आप संपर्क करें। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। औपचारिकता प्रेम केवल अभी बाकी है। 30 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गति में मिश्रण था। कुछ दिन पहले हमने नए साल का जश्न भी मनाया था। जैसे कहते हैं ना, चेहरे की हंसी से गम को भुला दो, कम बोलो पर सब कुछ बता दो, खुद ना रूठो पर सबको हंसा दो, यही राज है प्रेम जिंदगी का, जियो और जीना सिखा दो। नए साल में नया संकल्प कीजिए। जाएंगे मैदान में तो सम्मानीय अतुल भाई शेलके चिंचौली, उनसे भी गुजारिश होगी कि आइए मंच के ऊपर, हम आपका भी तहे दिल से स्वागत कर दें। अंतिम गेंद का खेल है बाकी, औपचारिकता बची है। जैसे नीलेश का विकेट मैंने कहा था बेशकीमती था, और नीलेश का आउट हो जाने के बाद कभी भी मैदान के अंदर लौट नहीं पाई अंबिवली टीम। आखिरकार उम्मीदें बूझती हुई, और यहां पर हमने देखा मुकाबला जीता साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी कोपरोली क्रिकेट टीम। वेल प्लेड, हार्ड लक दिस टाइम सैंडी 11 अंबिवली। और इस मुकाबले का हीरो, इस मुकाबले का मैन ऑफ द मैच, नो डाउट वन एंड ओनली 12-12 किंग, 5 छक्के 2 चौके 15 गेंदे 46 रन, रोशन भाई पाटिल मैन ऑफ द मैच। नजारा है, क्या नजारा है। और सागर भाई मांडवकर यहां पर कैमरामैन की भूमिका में। चला नेक्स्ट मॅच सुरू होणार आहे आणि दोन्ही संघनायकांना एक वॉर्निंग दिली होती बघा, आपण आयोजकांशी फक्त संघ
आमदार चषकाचे यशस्वी आयोजक रोशन पाटील. चला फिल्डिंग टीम खानवला विनंती करतो. 7:57 झालेत आणि 12 किंग रोशन पाटील यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चांगला खेळ पाहायला मिळाला आणि आज अनोख्या स्टाईलने जी फटकेबाजी केली, अगदी वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, चांगले योगदान पाहायला मिळालं आणि आज त्यांच्या नैसर्गिक खेळानं सर्वांची मनं जिंकली आणि त्यांना देतो आपण मॅन ऑफ द मॅच. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी आमचे सन्माननीय पाहुणे विलाजी सिनारे साहेब यांना विनंती करेन.